वसंतराव नाईक आपल्या सभागृहामध्ये, वनामती सभागृहामध्ये एक वर्कशॉप झालं आणि त्यामध्ये कृषी विद्यापीठाचे डीन आहेत पंचवाई म्हणून, त्यांनी इस्रायलच्या संत्र्यावरचं प्रेझेंटेशन केलं आणि स्पेनच्या संत्र्यावरचे पण प्रेझेंटेशन. पण मी यावेळी ॲग्रोव्हिजनच्या पदाधिकाऱ्यांना विनंती केली की आपण कार्यक्रम ठरवला की खूप गर्दी होते, जे कामाचे नाही ते पण येतात, सिरियसली येणारे असतील तर आपण तिकीट लावू. त्यामुळे वर्षाचं तिकिटाची एंट्री 250 रुपये होती आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल 650 शेतकरी विदर्भातले होते. 4.5 तास बसून होते. टाचणी पडली तरी आवाज होईल अशा प्रकारची स्थिती होती. आणि या ठिकाणी हा जो बोर्ड दिसतोय एवढा मोठा स्क्रीन होता आणि आपण जसं काही स्पेनमध्ये आहोत तसं पूर्ण तिथल्या संत्र्याच्या बागा, तिथल्या पद्धती, तिथलं टेक्निक सगळ्या शेतकऱ्यांनी बघितलं. मग पंजाबराव कृषी विद्यापीठाचे डीन पंचवाई साहेबांनी इस्रायलच्या शेतीचं तसंच प्रेझेंटेशन केलं. अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आणि त्यावेळेस लक्षात आलं की आपल्याकडे एका एकरामध्ये 100 झाडं संत्र्याची आहेत आणि व्हॅलेन्सियामध्ये, स्पेनमध्ये एका एकरात 340 झाडं. त्यांना बांबू लावायची काही गरज नाही. त्यांचं एका एकराचं उत्पन्न 25 ते 30 टन संत्र्याचं आहे आणि आपल्याकडं संत्र्याचं एकरी उत्पन्न 3 ते 5 आहे. त्यानंतर संत्र्याचं कटिंग कसं करायचं, ट्रिमिंग कसं करायचं, खतं कसे द्यायचे, स्प्रेइंग कसं करायचं, जमिनीचं टेस्टिंग कसं करायचं, कलमा कशा तयार करायच्या, इथपासूनचं सगळं प्रशिक्षण त्या वर्गातून सगळ्या शेतकऱ्यांना झालं. आणि मला एवढा आनंद आहे की हा कार्यक्रम झाल्याबरोबर या कार्यक्रमात सामील झालेले शेतकरी होते ते काटोल, नरखेड, वरुड, मोर्शी, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातले होते. आणि अशा काही एखादी आग जशी लागते तशी सगळ्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी टेक्निक समजल्यावर सगळ्यांनी परिवर्तन करायला सुरुवात केली. आता आम्ही नर्सरीवाल्यांचा वर्कशॉप घेतो आणि चांगले बीज आणि चांगले रोपं नसतील तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढू शकत नाही. ॲग्रोव्हिजनच्या वतीने नवीन नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो. आपल्या जमिनीची टेस्टिंग केल्यानंतर माणसाला जेवढा ऑक्सिजन आवश्यक आहे तेवढा शेतीला ऑर्गॅनिक कार्बन आवश्यक आहे. आणि हा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे यामध्ये वर्धेच्या आपल्या MSCBचं जे इन्स्टिट्यूट आहे काय नाव त्याचं, एमगिरी, त्यांनी एक सुंदर इक्विपमेंट तयार केलं आणि आपल्या पराठे जाळल्या आणि त्यातून जो ऑर्गॅनिक कार्बन झाला तो शेताच्या खतामध्ये आपण टाकला. मला स्वतःला अनुभव आला कारण मी ठरवलं की कुठलाही प्रयोग आपण केल्याशिवाय लोकांना सांगितलं लोक फसत्याचा गडबड होतो. आपल्याकडे भू सुरक्षा म्हणून खत तयार होतं प्रेस स्मार्ट सेंट वॉश म्हणून आणि इंडियन ऑइलच्या फरीदाबादच्या लॅबोरेटरीमधून एक कल्चर आणलं आणि त्याच्यावर आम्ही ते खत तयार केलं. एवढं उत्तम खत आहे की परवा इफकोचे अध्यक्ष माझ्याकडे आले होते. त्यांना मी तो लॅबोरेटरीचा रिपोर्ट जेव्हा दाखवला तेव्हा त्यांनी डोळ्यावरती केले. त्या खताचा एवढा फायदा झाला की माझ्याकडे मी ऑर्गॅनिक तूर लावली होती 5 एकर, मला एकरी 15 क्विंटल तूर झाली, 75 क्विंटल तूर झाली. त्यानंतर गावातल्या डाळ मिलमध्ये मी डाळ तयार केली आणि आमच्या सुपर बाजारमधून नागपूरच्या 160 रुपये किलोनी ती डाळ विकायला ठेवली. मागच्या वर्षी विकली होती, त्याची चव वेगळी आहे, ऑर्गॅनिक आहे. 3 महिन्यामध्ये सगळी डाळ विकल्या गेली. आता यावर्षी मी 25 एकर तूर लावायला घेतलो. मधल्या काळामध्ये आपल्या इथून 70-80 शेतकरी बारामतीला गेले होते. त्या ठिकाणी राजेंद्र पवार आणि आपल्या सकाळचे जे मालक आहेत प्रभातराव पवार त्यांनी चांगला प्रयोग केला होता. तो प्रयोग म्हणजे AI इन ॲग्रिकल्चर. उसावर केला
आता संत्र्याची पण एसओपी आपण तयार केली आहे, तुरीची पण करतो आहे. आणि ते अशी आहे की त्या याच्यामध्ये एकरी 180 ते 200 टन उत्पादन आम्ही काढू शकू एआयचा उपयोग केला तर, असा त्यांनी विश्वास दिला. त्यामध्ये क्लायमेट स्टेशन आहे, मी माझ्या शेतात लावलं. आणि जमिनीत किती मॉइश्चर आहे त्याचं एक यंत्र आहे आणि त्याला इलेक्ट्रॉनिक चिप लावली आहे. ती अमेरिकन सॅटेलाइटशी जोडली आहे आणि मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या सहकार्याने आता रिपोर्ट मिळतं की आता उसाला पाणी द्या, उसामध्ये पोटॅश कमी आहे, उसामध्ये आता नायट्रोजन कमी आहे, उसाला आता हा रोग येणार आहे 8 दिवसांनी. एक टेलिफोनवर मेसेज देतात आणि त्याची एसओपी तयार झाली. एवढं तंत्रज्ञान बदललेलं आहे. त्यांनी एक प्रयोग केला की तुरीचं पीक निघाल्यावर तूर कापली, त्याला पुन्हा पाणी दिलं, तुरीची एसओपी तयार केली आणि 15 टन पहिल्यांदा आणि 15 टन नंतर पुन्हा जे कापले तेव्हा पुन्हा 15 टन, असे 30 क्विंटल, टन नाही क्विंटल, 30 क्विंटल तूर एकरी झाली. उत्पादन खर्च कमी झाला. ऊसाचं उत्पादन 150 ते 200 टन होईल जर आपण एआय तंत्रज्ञानाचा उपयोग केला. याला फार खर्च लागत नाही. हे सगळं करायला 20-25 हजार रुपये एकरी फक्त खर्च आहे. येणाऱ्या काळामध्ये पाण्याची व्यवस्था महत्वाची आहे. आता पंकज भोयर यांनी सांगितल्याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणावर आपले जे दोन्ही प्रकल्प आहेत त्याची कॅनॉल सिस्टीम सुधारणं, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचणं. आपल्या वर्धा जिल्ह्यातून आपण तामसवाड्यातून सुरुवात केली. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. पंजाब कृषी विद्यापीठामध्ये NHAच्या माध्यमातून 36 तलाव बांधले. बोरगाव मंजूमध्ये 14 तलाव बांधले. बुलढाणा अजिंक्य रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी नदी नाल्यांचं खोलीकरण, रुंदीकरण केलं. 17,000 धनगर समाजाची लोक उन्हाळ्यात गाव सोडून जायची, आता जाणं बंद झालं. त्यांच्या विहिरींना पाणी आलं. महाराष्ट्रात 1,000पेक्षा आपण तळे बांधले. पंजाब कृषी विद्यापीठात 450 एकर जमीन पाण्याखाली होती. आज ती 4,500 एकर इरिगेशन खाली आहे. याचं कारण जलसंवर्धन झालं. मी यातला फारसा एक्सपर्ट नाही आहे, पण मला 13 डॉक्टरेट मिळाले आणि त्यातल्या 7 डॉक्टरेटी नाही डिलीट मिळाल्या. सगळ्या महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठाला मिळाल्या आणि या डिलीट ज्या आहेत त्यातल्या जलसंवर्धनाकरता. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संकट आहेत, समस्या आहेत, प्रश्न आहेत, त्याची कमी नाही आहे. पण त्याच्यावर मात करून आपल्याला विजयी व्हायचा आहे. हा निर्धार शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे. मला एकाने विचारलं होतं की तुम्ही कशा करता शेतीमध्ये काम करता. मी सांगितलं की आमच्या विदर्भात 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि त्यामुळे या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. हा बळीराजा सुखी समृद्ध संपन्न व्हावा, त्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळावं. स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट गावं देखील झाले पाहिजे. याकरता मी माझ्या आयुष्यातला पूर्ण श्रम कामात आणणार आहे आणि त्याच करता काम करणार आहे. म्हणून मी याकडे बोलतो. माझ्या मतदारसंघात शेती नाही आहे. मी नागपूरचा खासदार आहे. आता मी मेल्यामध्ये होतो. मी त्यांना सांगितलं की मला तुमच्या मतात काही मी उभाच राहत नाही, तुमच्या इकडे उभा राहत नाही. पण मी का बरं शेती करता काम करतो? कारण आपल्याला एक दिवस हे चित्र बदलवायचं आहे. हे बदलेल, हे कठीण आहे पण असंभव नाही आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला मी नेहमी सांगतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च स्किल आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, we name it as knowledge and conversion of knowledge into wealth in the future. आपल्याला ज्ञानाचं रूपांतर संपत्तीत करायचं असेल तर तंत्रज्ञान स्वीकारावं लागतं. आणि दुसरी फिलॉसॉफी आहे वेस्ट टू वेल्थ.
no person is best and no material is best. It is depending upon the appropriate vision of the leadership, appropriate technology that you can convert waste into wealth. आमच्या नागपूर शहरामध्ये 8 वर्ष झाले टॉयलेटचं पाणी विकतात महानगरपालिकेचे 300 कोटी रुपये मिळतात, 300 कोटी रुपये. आणि आता कचऱ्यापासून CNG पुढच्या महिन्यात 2 महिन्यात सुरू होणार आहे, 28 टन पर डे. आणि आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. तुम्ही डिझेलचं ट्रॅक्टर चालवता, डिझेलचं मटेरियल सगळं डिझेलवर आहे. म्हणजे सगळ्या उत्पादक ट्रॅक्टर कंपनीवाल्यांना सगळ्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं डिझेल महाग आहे, प्रदूषण करतं. आणि म्हणून आता पराठ्या तुराट्या राईस कणसापासून CNG तयार होतो. आणि आता आपण नवीन ट्रॅक्टर येणार आहे की ते फ्लेक्स इंजिनवर आहे, 100% इथेनॉल आणि CNG. आणि एका शेतकऱ्याचे वर्षाचे 1 लाख ते 1.5 लाख रुपये वर्षाची वाचणार. सगळे मंडी यंत्र आपण डिझेलच्या ऐवजी फ्लेक्स इंजिनवर आणणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार. ड्रोन आले, माझ्याकडे ड्रोन, आपल्या गावात ड्रोन आले. आपण पहिल्यांदा तर सुरुवातीला तर आपल्याला युरिया मिश्रखत द्यावं लागेल दाणे, पण एकदा 1 फुटाचं झालं तर माझ्या शेतीमध्ये मी नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रखत वापरतो. त्याची विशेषता काय की 75% खत पिकाला गेलं आणि 25% वाया गेलं. पण जेव्हा आपण पोते विकत घेऊन खत फेकतो तेव्हा 75% वाया जातं आणि 25% पिकाला जातं. आता ड्रोन आला, माझ्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे. मी माझ्या गावच्या 2-2, 3-3 एकराच्या शेतकऱ्यांची जमीन पट्ट्याने घेतली, म्हणजे पैसेच नाही, बियाणं नाही, खतं नाही. म्हणजे कोलबास्वामी महाराज म्हणून आपण ऐकलं, आपल्या धापाड्याचे ते श्रीहरी बापू महाराज वेळेकर हलवा समाजाचे, त्यांची शेती होती. माझ्याकडे आल्यामुळे बापू माझं काहीतरी करा, मी करतो. मी यावेळी 35 एकर जमीन बटेने घेतली आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे माझ्याकडे. तो 1.5 तासात चालतो, पुन्हा चार्ज करावा लागतो. तर मी त्याला सांगितलं सकाळी 4 वाजता जा, 1.5 तास चालव, पुन्हा माझ्याकडे घरी शेतातल्या घरी वरती सोडून आहे, पुन्हा 3 तास चार्ज कर, पुन्हा 1.5 तास चालव. पाहता पाहता पुरी 25 एकर जेवढी म्हणजे इलेक्ट्रिक ट्रॅक्टरनी वखरणी झाली, खर्च 0, कारण इलेक्ट्रिकचा खर्चच नाही. ड्रोननी स्प्रेइंग सुरू आहे, ड्रोन इलेक्ट्रिक होत आहे. म्हणजे येणाऱ्या काळात कलमापासून बीजापासून तर स्प्रेइंगपर्यंत आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये AI असेल, त्याच्यात तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याशिवाय आपण संकटावर मात करू शकत नाही. सरकारची धोरणं महत्वाची आहे. मी ज्यावेळी इथेनॉलमधून मक्यापासून इथेनॉल करण्याच्या बाबतीत विषय मांडला, खूप लोकांनी विरोध केला, फूड वर्सेस फ्युएल. आजही जे पेट्रोलियम 22 लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर जातात, तो इम्पोर्ट बंद करण्याकरता आम्ही संघर्ष करतो. ते पेट्रोलियमला माझ्याही मागे लागली. मी काही हवं इथेनॉल कुठला तयार करत नाही, खोटा प्रचार केला, पण मी कधी डरबडलो नाही. एक दिवस हा देश स्वदेशी आणि स्वावलंबनाच्या आधारावर आत्मनिर्भर बनल्याशिवाय राहणार नाही. हे इम्पोर्ट आम्ही बंद करतो. आणि आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर इंधनदाता झाला पाहिजे. इंधनदाता नाही तर ऊर्जादाता झाला पाहिजे. ऊर्जादाता नाही, बिटुमिन दाता, डांबर बनवला झाला पाहिजे. आणि डांबर दाता नाही तर आता हायड्रोजन दाता झाला पाहिजे. आणि हायड्रोजन दाता नाही तर हवा इंधन, विमानाचं इंधन तयार करायला झाला पाहिजे. तर मी सांगितलं तुम्हाला माहिती आहे, कोणी नेते येते कोकणाला महाराष्ट्राला तुम्ही मला हाय आले, मी त्यापैकी नाही आहे. आपल्या तनसापासून डांबर तयार झाला आणि नागपूर जबलपूर रस्त्यावर रामटेक पाशी मनसरजवळ 1 किलोमीटर रस्ता शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो बिटुमिनवर, डांबरावर बांधला गेला. त्याचं उद्घाटन मी केलं आणि सेंट्रल रिसर्च रोड ऑर्गनायझेशनने सर्टिफाय केलं की पेट्रोलियम बिटुमिनपेक्षा हा रस्ता चांगल्या क्वालिटीचा झाला. स्पाइस जेटचं विमान मी डेहराडूनवरून स्वतः नंतर विस्ताराने पण आलो. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनातून विमान आलं
आणि माझ्याकडे तर गाडीचा इनोवा 100% इथेनॉलवर चालते आणि त्या गाडीमधून 60% ती वीज तयार करते आणि पेट्रोलवर तुलना केली तर त्या गाडी पेट्रोलचा भाव 120 रुपये लिटर आहे आणि आपण जर 1 लिटर पेट्रोलचं ॲव्हरेज काढलं ते जर या गाडीचं माझ्या गाडीचं इथेनॉल आणि गाडीचं काढलं तर पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर होतो. मला बजाज माहिती आहे, वर्धेचेच आहे बजाज स्कूटर. त्याची मोटरसायकल मी लॉन्च केली पुण्यामध्ये. ती CNG वर चालते. हा CNG पराठ्या तुराट्या कणस त्याच्यापासून बनतो. 400 कारखाने सुरू आहे, त्यापैकी 90 सुरू झाले आणि त्यांनी मला सांगितलं राजू बजाजनी की एक मोटरसायकल जर पेट्रोलवर चालली तर 2 रुपये 40 पैसे किलोमीटर खर्च आहे आणि CNG वर गेली तर फक्त 80 पैसे पर किलोमीटर खर्च आहे. येणाऱ्या काळामध्ये आपली विमानं, आपल्या ट्रक, आपल्या बसेस, आपले मळणी यंत्र, आपलं ट्रॅक्टर, आपल्या स्कूटर, आपल्या मोटरसायकल जर शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनातून जर चालले तर शेतकरी कशाला आत्महत्या करेल. आज गहू, तांदूळ, ज्वारी, साखर सरप्लस आहे. शरद जोशी साहेब सांगायचे, मी आजही त्यांना मानत होते, त्यावेळी सांगितलं लोकांनी ऐकलं काय. त्यांनी सांगितलं की शेतमालाचे भाव ठरवणं आता सरकारच्या हातात नाही. शेतमालाचे भाव ठरवणं कोणाच्या हातात नाही. आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. मक्याचा भाव अमेरिका ठरवतो, सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतो, तेलाचा भाव मलेशिया ठरवतो, साखरेचा भाव ब्राझील ठरवतो. आज येणाऱ्या काळामध्ये ज्याचा उल्लेख पंकज गोळेंनी केला की क्रॉप डायव्हर्सिफिकेशन. मी तुम्हाला सांगतो, मका सुरू झाला तर मक्याचा भाव 1200 रुपये क्विंटल मार्केट प्राइस होती आणि MSP 1800 रुपये होती. इतक्या लोकांनी मला विरोध केला. शेवटी जबरदस्तीने प्रधानमंत्र्यांनी म्हटलं करून पहा. झालं काय झालं, मक्याचा भाव 2800 रुपये क्विंटल झाला. इथेनॉलमुळे झाला आणि उत्तर प्रदेश आणि बिहारच्या शेतकऱ्यांच्या खिशात 45,000 कोटी रुपये दिले आणि आज मक्याचं क्रॉप पॅटर्न 3 पटीने आज उत्तर प्रदेश आणि बिहार सगळीकडे मक्याचं उत्पन्न वाढलं, कारण मक्यापासून इथेनॉल तयार झालं. येणाऱ्या काळामध्ये कोणतं सरप्लस आहे, कोणतं शॉर्टेज आहे ते ठरवावं लागेल. येणाऱ्या याच्यामध्ये मी आपल्याला विनंती करायला आलो की आज आपल्यामध्ये रिस्क नसलेलं, धोका नसलेलं पीक कोणतं असेल तो विचार करा. आपल्या विदर्भामध्ये जेवढे कारखाने टाकले, 22 साखर कारखाने काढले, 22 दिवाळी. मला एक दुर्बुद्धी झाली आणि म्हणून साखर कारखाना टाकला. पुन्हा तेवढ्यात कमी होतं तर एक गड्यात हेमंत पाटलांनी लावला होता यवतमाळ जिल्हा वसंत कारखाना. तिथे खूप ऊस आहे आणि आज अशी स्थिती आहे की आपण ऊसापासून सगळं इथेनॉलच तयार करतो आणि आज इथेनॉल असल्यामुळे आज त्याचं 1 महिन्यात पेमेंट मिळतं. पण आपण जर साखर तयार केली तर वर्षभर आपल्याला पैसे साखर विकता येते. 10% परमिट मिळतं, मग विकावं लागतं. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे देता येत नाही. आता आपण शुगर केन ज्यूसपासून डायरेक्ट इथेनॉल केल्यामुळे आपल्याला 1 महिन्यात पैसे मिळतील आणि म्हणून 45 दिवसात आपण ऊसाचे पैसे देण्याचं ठरवलेलं आहे. भाव 2500 रुपये आहे. पण केवळ ऊस लावून नाही होणार. माझ्याकडे स्वतः एका एकरामध्ये 88 टन ऊस झाला आणि AI टेक्निकचा जर वापर केला तर तो 150 टन ते 200 टन आणि ऊसाचा भाव आहे 2500 रुपये. आता माझ्याकडे 2500 रुपये भावाने 88 टनचा हिशोब केला तर 2 लाखाचा ऊस झाला आणि 2 लाखाच्या ऊस 50 ते 60 हजाराचा खर्च गेला तर 1.5 लाख, 1,40,000 ते 1.5 लाख रुपये एकरी फायदा. त्यामुळे येणाऱ्या स्थितीमध्ये सोयाबीन, कापूस लावण्यात रिस्क आहे आणि मग येणाऱ्या काळात ऊसाचं उत्पादन जर आपण वाढवलं तर संपन्नता येऊ शकते. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर या सगळ्या जिल्ह्यामध्ये पर कॅपिटल इन्कम जास्त आहे. याचं कारण तिथे साखर कारखान्याने ऊसाची शेती उत्पन्न.
दुसरा मुद्दा जो आपण या ठिकाणी आणला ती मदर डेअरी आहे. आजच मी बुकी बोलून आलो, आपण 800 कोटी रुपयाचा प्लॅन टाकला. तुमच्या वर्धा जिल्ह्यात मदर डेअरी चांगलं दूध घेते. आज दुधाचं 5 लाख लिटर दूध मदर डेअरी विकत घेते आणि मी त्यांना सांगितलं की 50 लाख लिटर दूध घ्यायचं आणि आपल्या इथे दुधाचं उत्पादन वाढवण्यामध्ये आपण नवीन प्रयोग केले पाहिजे. मला सांगताना आनंद होतो आहे की आपल्या इथे व्हेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये आपण टेस्ट ट्यूब बेबी जशी आहे तशी टेस्ट ट्यूब गोरी आहे. एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे आपला जो काय म्हणतात त्याला मराठीत काय म्हणतात, एम्ब्रिओ ट्रान्सफर गर्भ प्रत्यारोपण गर्भ ट्रान्सफर करतो. म्हणजे आपल्याकडनं काय एखाद्याला 8-10 वर्ष लग्न झालं की मुलगा होत नाही, तर दुसऱ्या बाईच्या पोटात ते तयार करून मग आपण त्याचं वीर्य त्यात टाकून मग ते तयार करतो. आपण ते प्रकल्प आणला. 1952 साली गीर जातीची गाय गेली होती ब्राझीलला. तिचा जो सांड होता त्याचं सीमेत आपल्या इथल्या 2 लिटरच्या गाईला दिलं. तर आता बेटी बचाव अभियान आहे तशी गोरी बचाव अभियानाची गरज नाही. गोरा होणार नाही, 100% गोरीच होती. आणि असे 3 सेंटर आता निघाले. एक सांगली चितळे डेअरीने टाकलेला, एक शरद पवार साहेबांचा बारामतीत आहे आणि तिसरा व्हेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये नागपूरला आहे. आणि तिन्ही प्रकल्पाचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. दिवे साहेबांकडे आता किती गोळ्या होत्या? बरं, कुठे वर्धा जिल्ह्यात कुठे? हेटीकुंडीला कारंजा तालुक्यात आता प्रकल्प टाकणार आहे. दिवे साहेबांकडे 20 गोळ्या आणि 2 लिटरच्या गायीपासून आता 12 ते 15 लिटरची गाय तयार होणार आहे. आणि आज आर्मी तालुक्यात भरपूर मदर डेअरी दूध घेऊन आहे. जर आपल्याला शेतकऱ्याच्या आत्महत्या वापरायचा असेल तर एकीकडे ऊसाची शेती करायची, त्याचा हिरवा चारा वापरून डेअरी करता वापरायचा. आता आपण नेपियर ग्रास पण दिवे साहेबांकडे लावलं आणि ते सायलोजमध्ये ठेवून स्टोअर करून ठेवायची पद्धती आणली. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पूरक उत्पादनामध्ये दुधाचं उत्पादन वाढलं. ऊसाचा पर्याय त्याच्याकरता ऊसाचं उत्पन्न इतकी नफा मिळवणं. उत्पादन खर्चामध्ये खताचा खर्च आता नॅनो युरिया नॅनो मिश्रटात आलं. आपल्या इथे भूसुरक्षा खताचे मला खूप सुंदर चांगले परिणाम आले. आपण केसापासून अमिनो ऍसिड ॲझोबॅक्टर तयार करतो, त्याचे चांगले परिणाम की आपल्या औषधं स्वस्त झाली पाहिजे आणि उत्पन्न वाढलं पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या नवीन प्रयोगामधून अनेक चांगले प्रयोग आहे. माझ्याकडे 3 विहिरी होत्या. 1 तास पंप झाला मार्च एप्रिल. मी त्यावेळी माझ्या शेतासमोरच्या नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं, वॉटर कॉन्झर्वेशन झालं आणि माझ्याकडे भारत सरकारच्या योजनेतून 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप लावले सोलरवर. आणि आता माझ्याकडे 8 तास 10 तास पाणी आहे. 60 एकर जमीन पाण्याखाली आहे. मी आता महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या भरोशावर नाही आहे. कोणत्या धोरणाची माफी मागून सांगतो, याची वीज केव्हा येते केव्हा जाते कळत आता माहिती नाही. सध्या किती बरी आहे जात नाही ना, जाते का? त्याच्यामुळे सोलर पंपामुळे लावलं तर 34,000 रुपये पंप. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून सिंचनाच्या सुविधांचा उपयोग करून आता आपण नर्सरीचा कायदा बदलवण्याचं काम हातात घेतलं की नर्सरीमध्ये चांगली रोपं कशी तयार झाली पाहिजे. आपल्याकडे पेरू होतो. अमेरिकेमध्ये एक ट्रॉपिकोना म्हणून कंपनी, त्यांनी 25,000 एकर पेरू लावला एकाच क्वालिटीला. सगळा पेरू कंपनी विकत घेते आणि तो पेरू रस काढते आणि पॅक करते. एक क्वालिटीचा साखर गोड रस आहे. आपल्याला क्वालिटी दुरुस्त केली पाहिजे. त्यामुळे नर्सरीमधून उत्तम रोपं तयार केली, उत्तम बियाणं तयार केली पाहिजे. फिशिंगमध्ये मोठी क्रांती झाली आहे. न्यू इकॉनॉमी आपल्या इथे आपण विदर्भात झिंगे प्रॉन्स त्याचं उत्पादन वाढवायचा प्रयत्न करतो. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या 21 ते 24 नोव्हेंबर ॲग्रो व्हिजनचा कार्यक्रम. दरवर्षी 5 लाख शेतकरी येतात. 40 विषयावर वर्कशॉप होतात आणि शेतकरी प्रयोग करून मग त्याप्रमाणे काम करतात. याचा उत्तम फायदा होतो आहे. मला एक गोष्ट लक्षात आली,
फुकट कोणाला काही देऊ नये. हे आमच्या राजकीय पक्षाच्या सभेमध्ये हे बसेस भरून जे लोक आणतात ते आणले का ते चहा पाणी नाश्ता करतात तिकडल्या तिकडे निघून जातात आणि आले तर कोणी भाषण ऐकायच्या पूर्वक राहत नाही. मी यावर्षी सांगितलं होतं मी एका आठवड्यावर सगळ्याला हे भाडं लोक नाही आणायचं आणि आता आम्ही अॅग्रो विजनमध्ये सुरू केलं. पैसे घ्यायचे 250 रुपये फी घेतली 650 लोक आले. फुकटात दिले तर लोकांना महत्व नाही कळत आणि आता बरोबर सगळ्या सेमिनारमध्ये लोक यायला. आता नर्सरीचा वर्कशॉप आहे जगातले एक्सपर्ट आपण बोलवले म्हणजे आपण कृषी विद्यापीठ बरोबर घ्या. त्यामुळे या छोट्या छोट्या प्रयोगामधून उत्पादन वाढवणं आणि उत्पादन खर्च कमी करणं, शेतकऱ्याचे जेवढे टूल्स आहेत त्याच्यावर होणारा खर्च कमी करणं, ड्रीपच्या माध्यमातून सिंचन करणं, पाण्याचा जास्तीचा वापर न करणं आणि खताचा आवश्यक तेवढाच वापर करणं आणि शक्यतो ऑर्गॅनिक आणि सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्याला वळवणं. आता हा प्रयत्न जो आहे हा अध्ययनातून होणार आहे. नुसतं आम्ही बोललो तुम्ही ऐकलं म्हणून थोडे मला माझं कीर्तन थोडी ऐकलं. तुम्ही ऐकलं गणपतीचं भाषण टाळ्या आलं टाळ्या वाजवल्या आणि तुम्ही घरी गेले असं नाही. म्हणून मी यांना सांगितलं की तुम्हाला गाड्या लावू नका. 100 लोक आले तरी चालते पण कामाचे पाहिजे ज्याला प्रयोग करायचा. येणारा हा भाग प्रगतिशील शेतकऱ्यांचा. या भागात चांगलं उत्पन्न केळीचं उत्पादन करणारे शेतकरी. त्यामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण या निर्णया प्रयोगाचा आधार घेऊन आणि ॲग्रो विजनच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी यावं याचे निमंत्रण द्यायला पण मी आलो आहे. आणि विशेषतः मला विश्वास आहे की साखर कारखान्यामध्ये जोपर्यंत टनेज वाढत नाही तोपर्यंत साखर कारखाना प्रॉफिटमध्ये येत नाही. आम्ही दरवर्षी 40 कोटी रुपयाचं नुकसान करतो आणि इतर याच्यातून मग ते पैसे फेडत जातात. याचं कारण जोपर्यंत ऊसाचं उत्पादन वाढणार नाही टनेज वाढणार नाही तोपर्यंत उतारा वाढणार नाही. पश्चिम महाराष्ट्रात 14% साखरेचा उतारा आहे आणि आपल्याकडे 11.5 आहे. 1% म्हणजे 2 कोटी रुपयाचा फरक. त्यामुळे येणाऱ्या 1 लाख टन आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती यावेळी अडचणीची आहे. सोयाबीन कापसामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यावेळी आपण यावेळी सगळ्यांनी ऊसाचं उत्पादन वाढवण्याकरता आणि कारखाना यशस्वी होण्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. जास्तीत जास्त प्रमाणात ऊस लावावा. पण नुसतं लावून चालणार नाही तर एकरी कमीत कमी 60 टनाच्या वरती ऊस झाला पाहिजे. टेक्निकचा उपयोग करून आणि आता तर आपल्याकडे शेतकरी 110 टन एकरी ऊसाचे आहे. आता मी सत्कार केला आपल्याही भागामध्ये असतील 80-90 टनावाले शेतकरी. त्यामुळे येणाऱ्या काळात जास्ती उत्पादन खर्च कमी करून जास्त टनेज वाढवून आपला शेतकरी करोडपती झाला पाहिजे. शेतकरी सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज स्मार्ट गाव पण झालं पाहिजे. मी आता बेल्याला स्मार्ट विलेज तयार करायचा प्रकल्प हातात घेतला आणि त्यामध्ये 1000 स्क्वेअर फूटचं 500 स्क्वेअर फूटचं घर आहे. आयुष्य कॉन्क्रीटचे रस्ते आहेत. वीज आयुष्यभर फुकट, पाणी फुकट आणि घराची किंमत फक्त 5 लाख रुपये. पण ज्याचं जमीन नाही आहे ज्याचं घर नाही त्याला घर मिळणार. त्यामुळे आपले गावं देखील सुंदर झाली पाहिजे. गावातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न पर कॅपिटल इन्कम वाढलं पाहिजे. जर शेतकऱ्याच्या हातात पैसा आला तर गावातलं रेस्टॉरंट चालणार. जर शेतकऱ्याच्या हातात पैसा आला तर गावातलं कपड्याचं दुकान चालणार आहे, दारूचे दुकान चालणार. तर नाही झाला पैसा तो पिणार कुठून, तो खाणार कुठून. आणि म्हणून येणाऱ्या काळात शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करण्याकरता आपण ॲग्रो विजनच्या रूपाने प्रयत्न करत असतो. साखर कारखाने एवढ्या अडचणी अनेक समस्या आणि संकटावर मात करत आज 16-17 वर्षाला आपण चालवतो आहे. 1600 कोटी रुपयाचं कर्ज आहे. पण तरी पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण मार्ग करत पुढे जातो आहे. मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण नक्की यात यशस्वी होऊ. आणि येणाऱ्या काळामध्ये ऊसाच्या लागवडीचा मोठा कार्यक्रम कारखान्याने हातात घेतलेला आहे. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये विशेषतः जास्तीत जास्त ऊस या क्षेत्रात लावून सहकार्य करावं
अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. आज हे 2 कार्यक्रम झाला, पुन्हा 3रा कार्यक्रम आज भंडारा जिल्ह्यातही आहे. त्यामुळे वेळ कमी असल्यामुळे मी माझं भाषण संपवतो. पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर आपल्या सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली. आजकाल मी दिल्लीला जास्त असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या भेटीचे योग कमी येतात, पण पुन्हा एकदा या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या भेटीची संधी मिळाली. आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्याची मनापासून कामना करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं भाषण संपवतो. नमस्कार. धन्यवाद साहेब. यानंतर आभार प्रदर्शनासाठी